song is now TikTok. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज विषय गणिताअंतर्गत आपण मसावी आणि लसावी हा भाग समजून घेणार आहोत. अतिशय सोपा वाटणारा हा भाग आहे. मी निलेश थोरात या भागाचे सादरीकरण करत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धोत्रे मराठी. तर सर्वात प्रथम आपण मसावी म्हणजे काय आणि लसावी म्हणजे काय हे समजून घेऊया. मसावी म्हणजे काय? महत्तम सामायिक विभाजक. महत्तम म्हणजेच काय? तर मोठ्यात मोठा. सामायिक आणि विभाजक. महत्तम सामायिक विभाजक. आणि लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम. ल म्हणजे लघुत्तम म्हणजे लहानात लहाना. म्हणजे सामायिक आणि म्हणजे विभाजक. मग हे विभाजक आणि विभाज्य या संकल्पना नेमक्या आहेत तरी काय? समजा एक उदाहरण बघूया आपण. विभाजक म्हणजे काय आणि विभाजक म्हणजे काय? विभाज्य आणि विभाजक म्हणजे काय? हे एक उदाहरण लिहिलंय मी समोर. 24/3. एक भागाकार करतोय मी. 3 8 24. बाकी उरले 0. आता या उदाहरणामध्ये 3 ला काय म्हणता येईल? तर 3 आहे भाज्य. सॉरी 3 आहे भाजक. 24 हा भाज्य आहे. 8 भागाकार आहे. आणि बाकी 0 आहे. मग या उदाहरणात 3 भाजक, 24 भाज्य, 8 भागाकार आणि बाकी 0. मग अशा वेळेस या भाजकाला विभाजक कधी म्हणलं जातं नेमकं? जो भाजक 3 म्हणलो मी, या भाजकाला आपल्याला विभाजक म्हणता येईल. पण कधी? जर 3 या भाजकाने 24 ला भाग दिल्यानंतर जर बाकी 0 उरत असेल, जी आपल्या ह्या उदाहरणामध्ये उरलेली आहे, असं जर होत असेल, या भाजकाला आपण विभाजक असं म्हणतो. आणि ज्या भाज्याला भाग दिल्यानंतर बाकी 0 उरते त्याला विभाज्य असं म्हणलं जातं. म्हणून 24 हा विभाज्य ठरतो. कधी? जर 3 या संख्येने 24 ला भागल्यानंतर जेव्हा बाकी 0 उरते त्यावेळेस 3 हा भाजक, याला आपण विभाजक म्हणू शकतो. आणि 24 हा जो भाज्य आहे त्याला विभाज्य म्हणलं जातं. तर लसावी मसावी मध्ये या दोन गोष्टींना सर्वात जास्त महत्व आहे. ते म्हणजे विभाज्य आणि विभाजक. आता या दोन वर आधारितच आपण पुढील माहिती बघूया. हे विभाजक आणि विभाज्य काढण्याच्या काही पद्धती आहेत. सर्वात पहिलं जी आपण 6वी ला असताना जी पद्धत शिकलो ती पद्धती, त्याविषयी बोलतो मी. समजा 24 ही संख्या आहे. मग या 24 या संख्येचे विभाजक कोणते आहेत? मग 24 का असणार आहे इथं? तर 24 हा भाज्य आहे. 24 हा भाज्य आहे. मग या 24 ला कोणकोणत्या संख्येनी म्हणजे कोणकोणत्या भाजकांनी भाग जाऊ शकतो असे भाजक आपल्याला शोधायचे. तर सर्वात प्रथम आपण घेऊ शकतो, सर्वात पहिला जो भाजक असतो तो आहे 1. त्यानंतर पुढचा भाजक असेल 2. त्यानंतर 3. पुढील भाजक आहे 4. त्यानंतर 6, 8, 12 आणि 24. थोडक्यात मी काय सांगितलं, 24 हा भाज्य आहे आणि 24 चे काय शोधलेत आपण? 24 चे विभाजक शोधलेत. 24 चे विभाजक. हे आपल्या लवकर लक्षात येत नाही. आपण काय शोधलं? तर आपण विभाजक शोधलं. याचा अर्थ 24 काय असणार आहे? तर 24 हा भाज्य आहे, विभाज्य आहे. मग 24 ला कोणकोणत्या संख्यांनी भाग दिल्यानंतर, कोणकोणत्या भाजकांनी भाग दिल्यानंतर बाकी 0 उरू शकते, तर त्याचे विभाजक आहेत 1, 2, 3, 4, 6, 8, 12 आणि 24. असे एकूण 5, 6, 7, 8 एकूण 8 विभाजक आहेत 24 चे. तर आपल्याला परीक्षेत हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं की विभाजक किती आहेत? 2 संख्या दिलेल्या असू शकतात आणि त्या 2 संख्यांची विभाजकांमध्ये तुलना केली जाते. कोणाचे विभाजक कोणापेक्षा कितीने जास्त आहे. तर इथं सांगायचं महत्वाचं, तर आपण
24चे विभाजक शोधले, याचा अर्थ 24 हा विभाज्य आहे आणि पुढील जे 8 संख्या आपण घेतल्या त्या आहेत विभाजक. आता पुढचं बघूया. हे झालं भाजक विभाजक शोधले आपण 24चे. पुढील समजा 7 ही संख्या आहे आणि 7चे आपल्याला भाजक शोधायचे आहेत. 7चे भाजक शोधायचे म्हणजेच विभाजक म्हणतोय आपण त्यांना. सॉरी 7चे विभाज्य. आता पुढचं घेतोय 7चे विभाज्य शोधायचे म्हणजेच काय करायचं? 7ला काय म्हणावं लागेल? भाजक. 7ला म्हणावं लागेल भाजक. त्याला विभाजक म्हणूया आपण, नंतर म्हणूया. तर 7ला आपण भाजक म्हणलं. मग 7चे विभाज्य म्हणजे 7ने कोणकोणत्या संख्यांना भाग जाऊ शकतो? 7ने जेवढ्या जेवढ्या संख्यांना भाग जाणार आहे त्या सर्व संख्यांना 7चे विभाज्य असे म्हणतात. इथं थोडक्यात 7 हा भाजक आहे किंवा विभाजक आहे. 7 हा विभाजक आहे. मग 7ने कोणकोणत्या संख्यांना भाग जाऊ शकतो? थोडक्यात 7च्या पटीतील जेवढ्या काही संख्या आहेत त्या सगळ्या संख्यांना 7ने भाग जाऊ शकतो. मग 7 एक 7, 7 दुने 14, 7 त्रिक 21, 7 चोक 28, 7 पाचा 35 याप्रमाणे आपण असंख्य संख्या घेऊ शकतो ज्या 7च्या पटीतील आहेत. या सर्व संख्यांना 7ने निशेष भाग जातो, बाकी शून्य उरते. म्हणून या सर्वांना 7चे विभाज्य असं म्हणलं जातं. आता आपण येऊ आपल्या मुख्य विषयाकडे. सर्वात प्रथम आपण बघून घेतलं की विभाजक म्हणजे काय आणि विभाज्य म्हणजे काय. तर लसावी मसावीला सुरुवात करण्यापूर्वी विभाज्य आणि विभाजक समजून घेणं अतिशय गरजेचं असतं. कारण आपण कोणताही भागाकार केल्यानंतर त्याच्यामध्ये भाजक कोणता, भाज्य कोणता, भागाकार कोणता, बाकी कोणता हे समजून घेतो. पण लसावी मसावीसाठी या भाजकाला विभाजक कधी म्हणलं जातं आणि भाज्याला विभाज्य कधी म्हणलं जातं हे समजून घेणं महत्वाचं आहे. तर मी लसावीचा अर्थ तुम्हाला यापूर्वीच सांगितलाय. तर लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम सामायिक विभाजक आणि मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक. मग आता हा मसावी किंवा लसावी काढण्यापूर्वी आपल्याला अवयव पद्धत माहित असायला पाहिजे. मग ही अवयव पद्धत काय आहे हे समजून घेऊ एकदा. समजा मी एक छोटीशी, आता सर्व उदाहरणं मी सुरुवातीला सांगताना छोटी छोटी उदाहरणं घेणार आहेत जेणेकरून तुम्हाला पटकन समजेल. समजा 27 ही संख्या आहे. मग 27 चे जर आपल्याला अवयव शोधायचे आहेत किंवा त्यांना मूळ अवयव म्हणूया आपण आता. 27 चे मूळ अवयव जेव्हा आपल्याला लसावी मसावी शोधायचा त्यावेळेस विभाज्य विभाजक हे तर आवश्यक आहेत. पुढचं एक सांगतोय तर मूळ अवयव शोधावे लागतात. विभाजक आणि विभाज्यावरून लसावी मसावी कसा काढायचा ते बघूया आपण पुढं. त्यापूर्वी मूळ अवयव पद्धत सांगतो मी. 27 चे मूळ अवयव शोधायचे आहेत याचा अर्थ. आता मूळ अवयव शोधण्याच्या दोन पद्धती आहे. उभ्या मांडणीने शोधता येतं आणि आडव्या मांडणीने शोधता येते. मग अशी संख्या शोधायची जिने 27 ला भाग जाईल. यासाठी आपल्याला कसोट्या पाठ असणं खूप गरजेचं आहे. तर 27 ला 3 या अंकाने भाग जातोय, 3 या संख्येने भाग जातोय आणि तो भागकार किती आला? तर 9 आला. 3 ने भाग दिल्यानंतर भागकार 9 येतो. मग 3 ही मूळ संख्या आली. जेव्हा जेव्हा मूळ संख्या येते ती जशीच्या तशी आपल्याला मांडायची असते. तर इथे मी 3 जसाचा तसा मांडला. आता उरलेली 9 ही संख्या संयुक्त संख्या आहे. मग संयुक्त संख्येची परत आपल्याला फोड करून किंवा त्याची विभागणी करून मांडायचं असतं. विभागणी करताना एक काळजी घ्यायची असते की त्याची एक संख्या मूळ अवयव असायला पाहिजे. कमीत कमी एक संख्या त्यातली मूळ अवयव असायला पाहिजे. तर मी मांडतोय आता इथं 9 ची जर फोड केली तर ती कशी होणार आहे? 3 त्रिक 9. मग याचा अर्थ 27 चे अवयव कोणकोणते आले? 3 गुणिले 3 गुणिले 3 हे झाले 27 चे मूळ अवयव. किंवा आपण असंही मांडू शकतो 3 चा घन. 27 चे मूळ अवयव आलेले आहेत 3 गुणिले 3 गुणिले 3. तर ही झाली मूळ अवयव शोधण्याची उभी मांडणी. आता पुढची पद्धत बघूया. मूळ अवयव शोधण्याची सॉरी ही झाली आडवी मांडणी. आता आपण पुढची उभी मांडणी पद्धत बघूया. तीच संख्या घेतोय पुन्हा एकदा. 27 ही संख्या आहे आणि याची आपल्याला उभ्या मांडणीने मूळ अवयव शोधायचे आहेत.
मग सर्वात प्रथम जसं मी यापूर्वी सांगितलंय, 27ला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो किंवा 27ची फोड अशा रीतीने करायची, त्यातील एक संख्या ही मूळ संख्या आली पाहिजे. तर तसं जर केलं तर ती संख्या असू शकते 3. 3 9 27. त्यानंतर पुढची जी काही संख्या आली 9 आली. मग 9ची सुद्धा आपल्याला फोड करायची किंवा 9ला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो? तर 9ला 3 या संख्येने भाग जाऊ शकतो. जर 3 ने भाग दिला तर भागकार किती? 3 त्रिक 9. आता 3 ही मूळ संख्या आलेली आहे आणि अर्थातच आपल्याला माहित आहे 3ला कोणत्या अंकाने कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो मूळ संख्या असेल तर. तर कोणतीही मूळ संख्या असेल तर मूळ संख्येला मूळ संख्येनेच म्हणजे त्या स्वतःनेच भाग जाऊ शकतो. म्हणून मी 3ला भाग देतोय 3 ने. 3 1 3. थोडक्यात काय झालंय, इथं सुद्धा आपल्याला 27चे मूळ अवयव मिळाले. 3 गुणिले 3 गुणिले 3 म्हणजेच 3चा घन. आपण घातांक शिकलेलो आहोत. तर 3चा घन किंवा 3चा तिसरा घात या पद्धतीने आपल्याला 27चे मूळ अवयव मिळालेत. चला तर मग आता आपण मसावी आणि लसावी हे शोधूया किंवा कसा शोधायचा याची माहिती मिळूया. दोन संख्या घेऊया, अतिशय सोप्या घेऊ सुरुवातीला. आणि त्यासोबतच उदाहरणं सोडवता सोडवता आपण त्यांचे काही नियम शोधूया. सर्वात पहिला आपण विभाजक पद्धतीने मसावी शोधायचा आहे. मसावी शोधण्यासाठी विभाजक पद्धतीचा वापर केला जातो. त्यातली पहिली संख्या घेतोय 12 आणि 36 अशा दोन संख्या घेतोय आणि त्यांचा आपण विभाजक पद्धतीने मसावी शोधूया. मग 12चे विभाजक कोणकोणते असेल हे आपल्याला लिहिणं आधी गरजेचं आहे. 12चे विभाजक तर कोणकोणते येऊ शकतात? तर सर्वात पहिला प्रत्येक संख्येचा हा फिक्स विभाजक आहे. बऱ्याच वेळेस आपण विभाजक लिहिताना विसरून जातो की एक हा सुद्धा विभाजक आहे आणि ती संख्या स्वतः हा सुद्धा विभाजक असतो. म्हणून मी आता 12चे विभाजक मांडतोय. सर्वात पहिला विभाजक आहे 1. कधी पण सुरुवात करताना 1 पासून करा. त्यानंतर पुढील 12चा विभाजक असेल 2. त्यानंतर 3 ने सुद्धा भाग जातो. 3 चौक 12 होतंय. त्यानंतर 4 त्रिक 12. त्यानंतर 6 दुने 12 आणि 12 एक 12. आता हे विभाजक लिहिताना एक आपल्याला सहसंबंध जोडता येईल. तर तो म्हणजे असा 12 एक 12, 6 दुने 12 आणि 3 चौक 12. जर खूपच मोठ्या संख्या असेल तर अशा पद्धतीने आपल्याला विभाजक शोधणं कधीही सोपं जाऊ जाऊ शकतं. जसं मी या पद्धतीने मांडलं, एक साखळी तयार होते. 1 आणि ती संख्या, त्यानंतर त्याच्या पुढची संख्या ज्या संख्येने तिला भाग जाऊ शकतो. 12 या संख्येला 1 नंतर कोणत्या अंकाने भाग जातो? तर 2 ने भाग जातोय. म्हणून 6 दुने 12. म्हणून शेवटून सुरुवातीपासून दुसरा अंक 2 आला आणि शेवटून दुसरा अंक 6 आला. म्हणून हे झालं 6 दुने 12. आता पुढची संख्या घेऊया आपण. 36 चे विभाजक घेऊया. सांगितल्याप्रमाणे पहिला विभाजक हा 1 असणार आहे आणि शेवटचा विभाजक हा 36 असणार आहे. त्यानंतर 36 ला पुढील कोणत्या अंकाने भाग जाऊ शकतो? तर तो आहे 2. 18 दुने 36 या पद्धतीने. त्यानंतर 3 ने भाग जाऊ शकतो. 12 त्रिक 36 या पद्धतीने. त्यानंतर 4 ने भाग जाऊ शकतो. 4 9 36 म्हणजेच 1 2 3 4 आणि 1 6 6 36. एक अंकाला जागा शिल्लक नाही, मी तो खाली मांडलाय. 6 6 36. तर 36 चे विभाजक बघितले. विभाजितेच्या कसोटीनुसार जर बघितले तर पहिला अंक आपण जो घेऊ शकतो, पहिला 1 ने तर भाग जाणार आहे. एकक स्थानी 6 आहे म्हणून 2 ने भाग जातो. 6 आणि 3 या अंकांची बेरीज 9 म्हणजेच 3च्या पटीतील येते म्हणून 3 ने भाग जातो. दशक आणि एकक स्थानचा अंक मिळून तयार होणारी संख्या 4च्या पटीतील असल्यामुळे 4 ने भाग जातोय. त्यानंतर बेरीज 9 येते म्हणून 9च्या पटीतील अंक बेरीज असल्यामुळे 9 ने भाग जातो. त्यानंतर पुढच्या संख्या मी तुम्हाला सांगितलं की गुणाकाराच्या रूपातल्या आहेत. जसं 36 एक 36, 18 दुने 36,
त्यानंतर 12 त्रिक 36, 4 9 36, 6 6 36, म्हणून 36 हे विभाजक झाले. मग आता आपल्याला मसावी शोधायचा, म्हणजेच काय करायचं, या दोन्हींमध्ये सामायिक, महत्तम सामायिक विभाजक, या दोन्हींमध्ये सामायिक असलेला विभाजक आपल्याला शोधायचा आहे. मग कोणकोणते सामायिक विभाजक आहेत, त्याच्यातला मोठा महत्तम, मोठ्यात मोठा आपल्याला घ्यायचा आहे. मग सामायिक विभाजक घेऊ एकदा आपण, ह्या दोन्हींमध्ये असणारे सामायिक विभाजक. एक तर येणारच आहे, एक दोन्ही ठिकाणी आला म्हणून एक तर असणारच आहे. पुढचा सामायिक विभाजक 2 येतोय म्हणून 2ही घेतोय मी. त्यानंतर 3 आलाय, 3ही घेतला. 4 पण दोन्ही ठिकाणी येतोय म्हणून 4 पण घ्यावा लागलाय. त्यानंतर पुढचा 6 येतोय दोन्ही ठिकाणी म्हणून 6ही घेतला. त्यानंतर पुढं 9 दोन्ही ठिकाणी नाहीये, पण 12 हा दोन्ही ठिकाणी येतोय. याचा अर्थ सर्वात मोठा, ज्याला आपण मसावी म्हणतोय, मग सर्वात मोठा मसावी महत्तम सामायिक विभाजक ज्याला आपण म्हणणार आहोत, तो आहे यामधील 12. तर ही मसावी शोधण्याची विभाजक पद्धत आहे. या पद्धतीने आपण सहजासहजी मसावी शोधू शकतो. पुढील, आता विभाज्य पद्धतीने आपल्याला लसावी शोधायचं आहे. ही झाली मसावी शोधण्याची पद्धत. एकदा माहिती समजून घेऊ आणि मग त्या आधारे आपण उदाहरणे घेऊया. पुढचे आहे लसावी शोधण्यासाठी आपण पद्धत घेऊया. लहानात लहान संख्यांच्या आधारावर आपण एकदा समजून घेऊया आणि नंतर उदाहरणे घेऊया. 24 आणि 32 अशा दोन संख्यांच्या मदतीने आपण आता विभाज्य पद्धतीने लसावी काढणार आहोत. थोडा बदल करूया. 24 32 संख्या थोड्याशा मोठ्या होतील, तर आपण 4 आणि 6 या दोन संख्यांच्या मदतीने विभाज्य पद्धतीने आपण लसावी शोधूया. मग 4चे विभाज्य म्हणजे मी तुम्हाला आताच सांगितलं त्यानुसार 4च्या पटीतील संख्या, 4 हा भाजक आहे. त्या भाजकाने कोणकोणत्या भाज्यांना भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरू शकते, त्या संख्यांना 4चे विभाज्य म्हणायचंय. मग त्यासाठी 4च्या पटीतील सर्व संख्या असणारी 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 7 24, 4 7 28, 4 8 32 याप्रमाणे पुढच्या संख्या असणार आहे. त्यानंतर 6चे विभाजक लिहितोय, 6चे विभाज्य म्हणजे 6च्या पटीतील संख्या 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36 आणि पुढे 6 7 42, 6 8 48, 6 9 54, 6 10 60. मग यामध्ये आपल्याला जो शोधायचा आहे 4 आणि 6चा, 4 व 6 यांच्यामध्ये असणारा लहानात लहान सामायिक विभाजक. आता जर सामायिक विभाज्य जर आपण शोधण्याचा प्रयत्न केला तर 4 आणि 6चे दोघांचे, तर अनेक विभाज्य येऊ शकतात सामायिक. पण आपल्याला कोणता शोधायचा आहे, लहानात लहान शोधायचा आहे. 4 आणि 6चा लहानात लहान सामायिक विभाज्य शोधायचा आहे. सामायिक विभाज्य 4 आणि 6चा बघूया. आता आपण विभाज्य लिहिले, त्याच्यावर एक नजर फिरू, आपल्या सहज लक्षात येऊन जाईल. तर 4 हा एकाच ठिकाणी आलाय, 6 एकाच ठिकाणी आलाय, 8 एकाच ठिकाणी आलाय. पुढचा जर बघितला तर 12 हा 4च्या विभाज्यामध्ये आहे आणि 6च्या विभाज्यामध्ये 12 आहे. मग आपल्याला त्यानंतर पुढचा जर बघितला 24 सुद्धा येतोय. मी सांगितलं त्याप्रमाणे आता पुढं 36 सुद्धा असणार आहे. पण आपल्याला कसा शोधायचा आहे,
लहानात लहान. मग 12, 24, 36 यांच्यामध्ये लहानात लहान कोणता असू शकतो? तर 4 व 6चा लहानात लहान जो सामायिक विभाज्य आहे तो आहे 12. सामायिक विभाज्य 12 आणि यालाच म्हणून लसावीला म्हणणार आहोत आपण. लसावी आहे 12. कारण लहानात लहान शोधलाय आपण. जो लहानात लहान सामायिक विभाजक असणार आहे, सामायिक विभाज्य असणार आहे त्यालाच लसावी असं म्हणलं जातं. लघुत्तम सामायिक विभाज्य या पद्धतीने. आता ही झाली लसावी आणि मसावी काढण्याची विभाजक आणि विभाज्य पद्धत. पुढील पद्धत बघूया आपण. ज्याला आपण जी अवयव पद्धत मी तुम्हाला सांगितली त्या अवयव पद्धतीचाच वापर करून आपण आता पुढची पद्धत समजून घेऊया. यासाठी पहिलं उदाहरण. आधी अवयव पद्धतीने मसावी शोधूया. बेचाळीस आणि 45 अशा दोन संख्या यांचा आपण मसावी शोधूया आता अवयव पद्धतीने. संख्या आहेत 42 आणि 45. अवयव काढण्याच्या दोन पद्धती सांगितल्यात मी. एक उभी मांडणी आणि आडवी मांडणी. तर 42 चे आपण उभ्या मांडणीने अवयव शोधू. त्याचप्रमाणे 45 चे सुद्धा उभ्या मांडणीने. मग 45 चे मूळ अवयव, 42 चे मूळ अवयव. 42 या संख्येला उभ्या मांडणीने आपण त्याचे मूळ अवयव शोधणार आहोत. 42 एकक स्थानी 2 आहे त्यामुळे 2 ने भाग जाणार आहे. भागाकाराला 21. त्यानंतर 21. आता 21 चा विचार केला तर 21 ला काही 2 ने भाग जात नाही. मग कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो? तर 2 आणि 1 3 होते. म्हणून विभाज्यतेच्या कसोटीनुसार 3 ने भाग जाणार आहे 21 ला. 3 7 21. त्यानंतर शेवटी एक संख्या उरली 7. मग 7 ला कशाने भाग जाऊ शकतो? तर 7 ही मूळ संख्या आहे आणि मूळ संख्येला तिने स्वतःच म्हणजे 7 ला 7 नेच भाग जाणार म्हणून 7 1 7. तर मग आता 42 चे अवयव कोणते तयार झाले? मी खाली लिहितोय 42 चे अवयव. मग 42 चे मूळ अवयव कोणतेच? थोडक्यात 42 ची त्याला आपण फोड म्हणतो. गुणाकाराच्या रूपात 42 लिहिणे म्हणजेच 42 ची फोड करणे. पण संख्या कोणत्या आल्या पाहिजे सर्व? तर मूळ संख्या आल्या पाहिजे. यालाच मूळ अवयव म्हणलं जातं. म्हणून 2 गुणिले 3 गुणिले 7 हे झाले 42 चे मूळ अवयव. तर पुढची संख्या घेऊया आपण 45. आता 45 चे मूळ अवयव. 45 या संख्येचे मूळ अवयव शोधायचे असेल तर विभाज्याच्या कसोटीनुसार सर्वात प्रथम 2 ने विभाज्य आहे का 45? तर नाहीये. 2 ने विभाज्य नाहीये 45. मग कितीने विभाज्य असू शकतो? 4 आणि 5 9 होतात. 3 ने नक्कीच भाग जाईल. म्हणून मी 3 ने भाग देतो. 3 3 1 3 बाकी उरला एक 3 5 15. पुढची संख्या जी 15 आली आहे. मग 15 ला कशाने भाग जाऊ शकतो? तर 15 ला 5 नेही भाग जाऊ शकतो आणि 3 नेही भाग जाऊ शकतो. पण एक नियम पाळायचा की शक्यतो लहान लहान संख्येने भाग द्यायचा आहे. जर 3 ने 5 ने भाग जातोय ना तर 5 ने आधी भाग देण्यापेक्षा क्रमाक्रमाने भाग देत चला. 2 ने नाही जात ना भाग तर 3 ने भाग देऊन बघा. 3 ने नसेल जात तर 5 ने घ्या. मग इथं जर 3 ने भाग जातोय ना 5 आणि 1 6 होते तर म्हणून मी 3 नेच भाग देतोय. 5 ने भाग देत नाही हा. मग इथं आला 3 5 15. आता 3 5 15 झाले. मग 5 ला कितीने भाग जाऊ शकतो? तर 5 ला 5 ने भाग जाणार आहे. 5 1 5 कारण 5 ही मूळ संख्या होती म्हणून 45 चे मूळ अवयव भेटले मला आता. मग 45 चे मूळ अवयव काय असणार आहेत? 3 गुणिले 3 गुणिले 5. 3 गुणिले 3 गुणिले 5 हे झाले 45 चे मूळ अवयव. मग आता आपल्याला जो मसावी शोधायचा आहे. मसावी शोधण्यासाठी आपल्याला सामायिक मूळ अवयवांची आवश्यकता असते. मग सामायिक मूळ अवयव कोणकोणते आहेत ते बघू एकदा आपण. मग 42 चे मूळ अवयव आणि 45 चे मूळ अवयव. थोडं स्पेसच्या हिशोबाने मी थोडस आहे त्याच्यात थोडस ऍडजस्टमेंट करून सांगतोय. पुढच्या बाजूला लिहितोय मी सामायिक मूळ अवयव.
दोन्हींमध्ये असणारे सामायिक मूळ अवयव. कोणकोणते आहेत सामायिक मूळ अवयव? आपण जर नजर फिरवली 42 चे गुणाकारात रूपातील मूळ अवयव आणि 45 चे, तर ते जर बघितलं तर लक्षात येईल 42 आणि 45 चे सामायिक मूळ अवयव कोणते आहेत. मग 2 आलाय का दोघांकड? नाही आला. 2 दोघांकडे नाही आला. एक 3 आलेला दिसतोय मला. हा एक 3 आहे आणि इकडचा एक 3 आहे, म्हणून मी 3 लिहिलाय. पुढं 7 आलाय का? नाही येते 7. त्यानंतर इकडच्या 3 ला तर जोडी नाहीच आहे. त्यानंतर 5 ला पण सामायिक नाहीये. मग शिल्लक कोण राहिलाय? दोन्ही ठिकाणी आलेला फक्त एकच आहे, तर तो म्हणजे 3. याचाच अर्थ 42 आणि 45 चा मसावी हा 3 असणार आहे. 42 आणि 45 चा मसावी हे सामायिक मूळ अवयव पद्धतीने आपण सहज ओळखू शकलोय. सामायिक मूळ सॉरी सामायिक मुळावयव पद्धतीने आपण हे शोधलंय किंवा मुळावयव पद्धत असं म्हणलं जातं. मग याच्या पद्धतीने आपल्याला मसावी सहज भेटला. काय शोधलं? तर 42 आणि 45 मध्ये सामायिक असणारा मूळ अवयव कोणता आहे? तर आपण जर शोधलं तर लक्षात आलं की फक्त 3च आहे, जो दोन्हीकडे पण आहे. मग आता बाकीच्या अंकांचं काय करायचं? आपल्याला सामायिक मूळ अवयव शोधायचंय ना, मग बाकीच्या अंकांचा, बाकीच्या संख्यांचा आपल्याला विचार करायचा नाही. हे झालं मसावी काढण्यासाठी सामायिक मूळ अवयव पद्धत. पुढे बघूया आपण लसावी काढण्यासाठी सामायिक मूळ अवयव पद्धत. आपण सध्या उभी मांडणी घेतोय. मी आडवी मांडणी पण सांगणार आहे नंतर. एकदा उभी मांडणी सांगतोय. जे पुढील जसे गणित वाढतील त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय. तर आता लसावी काढण्यासाठी मग एक सोपी संख्या घेऊया आपण. समजा 12, 16 आणि 48 या 3 संख्या घेतोय मी लसावी काढण्यासाठी. आता लसावी काढण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे. जसं मसावीमध्ये आपण दोनच दोघांकडे सामायिक असेल तर तरच घेतो, किंवा 3 संख्या असेल तर 3 ठिकाणी सामायिक असेल तर तो सामायिक जो असेल तोच घेतला जातो. पण लसावीमध्ये थोडासा बदल आहे अवयव पद्धतीमध्ये. म्हणून मी आता लसावीची अवयव पद्धत आधी मी 12 आणि 16चा लसावी कसा काढायचा ते एकदा सांगतो. उभी मांडणी मूळ अवयव पद्धत. एकदा 12चे विभाज्य आपण लिहून घेऊ. कोणकोणते 12चे मूळ अवयव कोणकोणते येतात ते लिहून घेऊया. 2 ने भाग जाईल 12ला, बेसक 12. त्यानंतर 6ला पुन्हा 2 ने भाग जाणार आहे, बेत्रिक 6. त्यानंतर 3 ही मूळ संख्या भेटली म्हणून 3 ला परत 3 ने भाग, 3 एक 3 म्हणून 12चे विभाजक आले 2 गुणिले 2 गुणिले 3. आता पुढची संख्या घेतोय मी 16 घेतोय. एकदा आपण 2 अंकांचा घेऊ, नंतर 3 अंकांचा कसा शोधायचा आहे ते मी सांगतो. लसावी काढायचं आहे आपल्याला. मग 16चे मूळ अवयव घेऊ उभ्या मांडणीने. बे 8 16. त्यानंतर 8 ला 2 ने भाग जाणार आहे, बेचोक 8 होईल. 4 ला 2 ने भाग जाणार आहे, बे दुने 4 होईल. आणि 2 ही मूळ संख्या आहे तर 2 ला 2 नेच भाग जाणार आहे, बे एक बे. या पद्धतीने मग 16चे मूळ अवयव कोणकोणते आलेत? तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे झाले 16ची मूळ अवयव. मग यामधला आता लसावी काढण्यासाठी थोडासा बदल आहे. मसावीमध्ये आपण फक्त सामायिक मूळ अवयव घेतला होता. लसावी काढण्यासाठी आपल्याला सामायिक पण घ्यायचं आहे आणि उरलेलेच म्हणजेच ज्यांना असामायिक मूळ अवयव म्हणतात त्यांचा सुद्धा वापर करायचा असतो. तर मी सर्वात प्रथम दोन्हीमध्ये असणारे सामायिक मूळ अवयव लिहून घेतो. मग सामायिक मूळ अवयव सामायिक मूळ अवयव आहेत. निरीक्षण केल्यावर आपल्याला लक्षात येईल दोन्हीकडे 2 आलाय म्हणून 2 झाला सामायिक मूळ अवयव. मग 2 लिहितोय मी. दोघांकडे आलाय, सामायिक लिहायचंय मला. त्यानंतर आणखीन जो दुसरा 2 आहे तो सुद्धा दोन्हीकडे आलाय. म्हणजे 12चे विभाजक आहे त्यातही आला, 16चे विभाजक आहे त्यातही आला, म्हणून तोही लिहितोय मी. त्यानंतर पुढे 3 आहे, 3 नाही आलेला. 2 उरलेत त्यांना सुद्धा आता एकाच साईडला असेल तर त्यांना सामायिक जरी जोडी भेटली
नीट निरीक्षण केलं असं लक्षात येतंय की दोन दोन जोडी भेटली, मग दोघांपैकी एक घ्यायचा आहे का सामायिक? नाही. तर तो 12च्या विभाजक 12च्या मूळ अवयवामध्ये असायला पाहिजे आणि 16च्याही मूळ अवयवामध्ये असायला पाहिजे. तसं झालं तरच आपल्याला तो घेता येईल, नाहीतर नाही. म्हणून सामायिक मूळ अवयव लिहिले मी. आता असामायिक म्हणजेच ज्यांना दोन्हीकडे जोडी भेटली नाही असे असामायिक मूळ अवयव लिहितोय मी आता. असामायिक मूळ अवयव. मग कोणकोणते आहेत असामायिक मूळ अवयव? 3 घेतला आपण, 3ला काही जोडी नाही भेटली. त्यानंतर 2ला पण नाहीये, पुढचा 2 आहे त्यालाही नाहीये. मग मसावी म्हणजे काय? हा जो सामायिक मूळ अवयव आहेत आणि असामायिक मूळ अवयव आहेत, या दोघांचा गुणाकार यालाच आपण लसावी म्हणणार आहोत. सामायिक मूळ अवयव आणि असामायिक मूळ अवयव या दोघांचा गुणाकार म्हणजेच लसावी होय. आता मी थोडं शॉर्टकट लिहितोय. लसावी म्हणजेच काय? सामायिक अवयव गुणिले असामायिक, थोडं शॉर्ट करतोय मी, असामायिक मूळ अवयव. सामायिक अवयव आणि असामायिक अवयव यांचा गुणाकार. मग सामायिक मध्ये कोण आहे? बेदुनी 4. सामायिक मध्ये बेदुनी 4 आणि असामायिक मध्ये कोण आहे? गुणिले 3 दुने 6, 6 दुने 12 म्हणजेच 12 आहे. असामायिक झालेत 12 आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर आपल्याला भेटणार आहे लसावी. 12 चोक 48. याचाच अर्थ 12 आणि 16 यांचा लसावी 48 आहे. मग हे आपण तोंडी सुद्धा शोधू शकतो. ज्यावेळेस संख्या छोट्या छोट्या असतील, लहान असतील, त्यावेळेस हे तोंडी शोधणं सुद्धा खूप सोपं आहे. मग काय करावं लागेल तोंडी शोधण्यासाठी? 12 आणि 16 यांचा जर पाढा म्हणण्याचा प्रयत्न केला आपण, तर 12 चोक 48, 16 त्रिक 48 दोघांच्या पाड्यामध्ये येणारी थोडक्यात विभाज्य पद्धतीने आपण हा तोंडी शोधू शकतो. यांचा लसावी आलाय 48. पुन्हा एकदा सांगतोय, 12चे मूळ अवयव शोधले आपण, त्यानंतर 16चे मूळ अवयव शोधले. तर 12चे मूळ अवयव 2 गुणिले 2 गुणिले 3, 16चे आले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजेच 2चा घातांक 4 असं लिहिलं तरी चालतंय. या दोघांमध्ये सामायिक मूळ अवयव कोणते होते? तर दोघांमध्ये 2 2 होता, तो सामायिक होता. त्यानंतर असामायिक ज्यांना जोडीच भेटली नाही दोन्हीकडे, तर असे उरलेले आहेत 3 गुणिले 2 गुणिले 2. यांना आपण असामायिक मूळ अवयव असं म्हणतो. मग लसावी काढताना काय केलं जातं? तर सामायिक मूळ अवयव आणि असामायिक मूळ अवयव या दोघांचा गुणाकार केला जातो. मग तो आला 12 चोक 48 म्हणून लसावी झाला 48. यातच पुढे घेऊया आपण आता. जर 12, 16 आणि 48 पुढची संख्या मी 48 चे पण मूळ अवयव शोधू आपण. आपण यापूर्वी 12, 16 शोधलेत. आता पुढचं आहे 48, त्याचेही मूळ अवयव शोधू. मग 48 ला कोणत्या संख्येने भाग जाऊ शकतो? तर एकक स्थानी 8 आहे, म्हणजे नक्कीच 2 ने जाणार आहे. बे दुने 4, बे चोक 8. त्यानंतर बे एक बे, बे दुने 4, बे सक 12, त्यानंतर बे त्रिक 6 आणि त्यानंतर 3 एक 3. या पद्धतीने मी 48 चे सर्व मूळ अवयव मांडलेत. कोणकोणते आलेत ते एकदा खाली मांडतोय पुन्हा एकदा. 48 चे मूळ अवयव. 48 बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 3. आता सोबतच त्याच्या सोबत मी 12 आणि 16 यांचे सुद्धा मी मूळ अवयव मांडून घेतो. आता आपण 3 संख्यांचा लसावी कसा शोधायचा आहे हे समजून घेणार आहोत. मी 48 चे मांडलेत. आता 12 आणि 16 यांचे सुद्धा मी मांडणार आहे. 2 गुणिले 2 गुणिले 3 हे झाले 12. त्यानंतर 16 चे मूळ अवयव जर घेतले तर 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 हे झाले 16 चे मूळ अवयव. बरं लसावी शोधायचा म्हणजे सामायिक आपल्याला शोधावं लागणार आहे आणि असामायिक शोधावं लागणार आहे. मग मी सामायिक लिहितोय. थोडासा बदल आहे लसावी मध्ये. मी जसं सांगितलं मसावी काढताना आपण काय करतोय?
दोघांमध्ये सामायिक असेल तरी चालतंय, किंवा तीन संख्या असेल तर तिघांमध्ये जो सामायिक आहे तिघांमिळती एकच असेल तरी चालतंय. पण लसावी काढताना तसं नाहीये, थोडासा बदल आहे, तर तो समजून घ्यायचा आहे. मग सामायिक मूळ अवयव, सामायिक अवयव कोणकोणते आहेत? तर दोन दिसतोय आपल्याला, इथं दोन आलाय, इथं दोन आहे आणि इथं दोन आहे, म्हणून मी इथं दोन मांडून घेतोय. दोन आलाय. त्यानंतर पुढचा, तिन्ही ठिकाणी दोन दिसतोय मला, दोन दोन दोन, म्हणून मी दोनही लिहितो. आता उरलेल्या अंकांमध्ये जर नीट निरीक्षण केलंय, असं दिसतंय आपल्याला, असं तिन्ही ठिकाणी असणारा कोणताही अंक शिल्लक राहिलेला नाही. म्हणून मी आता असामायिक मूळ अवयव ते घेणार आहे. पण त्याच्यापूर्वी लसावीचा मी तुम्हाला एक थोडासा वेगळा नियम सांगणार होतो. जे मी तुम्हाला म्हणलं, मसावीमध्ये तीन संख्या असू, चार संख्या असू, तर त्यांच्या मिळती त्या सर्वांमध्ये जो एकच असतो सामायिक, तोच घेतला जातो. पण लसावीमध्ये अगदी दोन संख्यांमध्ये जरी एखादा सामायिक असेल तरी त्याला सामायिक म्हणून लिहिलं जातं. तो सामायिक नाहीये, सगळ्यांमध्ये सामायिक नाही, पण कमीत कमी दोन मध्ये जरी असेल तरी त्याला सामायिक म्हणलं जातं. आता आपण सुरुवातीला लिहिले 2 गुणिले 2, हे तिघांमध्ये सामायिक आहेत. पण आता हे दोन सोडून आता उरलेले, हे दोन सोडून उरलेले हे कमीत कमी दोन संख्यांमध्ये मूळ अवयव म्हणून आलेले आहेत, असे आहेत. तर हा एक जो दोन आहे, एक मिनिट फक्त, हा दोन, इथंही दोन आलाय, म्हणून दोन झालाय सामायिक. दोघांमध्ये सामायिक असेल तरी त्याला सामायिक म्हणून लिहायचं आहे. त्यानंतर आणखीन एक दोन आहे, दोन दोन्हीकडे आलाय, म्हणून दोनला सुद्धा मी सामायिक म्हणून लिहिणार आहे. त्यानंतर हा जो उरलेला तीन दिसतोय, याला सुद्धा दोन ठिकाणी जोडी भेटली, म्हणून तीन सुद्धा सामायिक म्हणून लिहायचं आहे. पण मी या तिघांना सेपरेट लिहिलं. सेपरेट लिहिण्याचं कारण असं, ते सामायिक आहेत पण कितींमध्ये, फक्त दोनच संख्यांमध्ये सामायिक आहेत. आणि पहिले जे दोन रेड रंगामध्ये, लाल रंगामध्ये जे लिहिलेत ते तिघांमध्ये सामायिक होते. म्हणून लसावी काढताना ही एक गोष्ट आपल्याला सांभाळायची आहे, की दोघांमध्ये जरी सामायिक असेल तरी त्याला सामायिक म्हणून लिहायचं आहे. आणि या पद्धतीने सगळे सामायिक आले. आता असामायिक आपल्याला कोणताच भेटला नाही. मग या तिघांचा जर लसावी काढायचा असेल तर या सर्वांचा आपल्याला गुणाकार करणं आहे. मग लसावी बरोबर सर्वांचा जर गुणाकार केला तर किती होतोय? बे दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16 आणि 16 त्रिक 48. तर किती आलाय? 16 त्रिक 48. महत्वाचा नियम अवयव पद्धतीमधला. तर 16 त्रिक 48 दोघांमध्ये जरी सामायिक असेल तरी त्याला आपल्याला सामायिक मूळ अवयव म्हणूनच लिहायचं आहे, जरी तो नसेल. पण हे सर्व फक्त लसावी शोधण्यासाठी आहे हा. मसावी शोधण्यासाठी आपण असं काही करत नाही. आणि मग याच्यानंतर पुढची पद्धत घेऊया. आता ही होती उभी मांडणी. आता आडव्या मांडणीमध्ये काय केलं जातं? हेच अवयव आहेत ते आडव्या मांडणीत मांडले जातात. मग जसं आपण मागच्या गणितामध्ये बघितलंय, मी खालच्या बाजूला जे लिहिलेत हेच झाले आडव्या पद्धतीने मांडलेले मूळ अवयव. फक्त आपण काय करतो, एक एक अंकाला भाग देत चालतो. तर मी एक 48 चे आडव्या मांडणीत मूळ अवयव कसे काढायचं एवढंच एक सांगतो याच्यामध्ये. पूर्ण बाकीचं उदाहरण सेम असणार आहे. फक्त 48 चे आडव्या मांडणीमध्ये मूळ अवयव कसे शोधले जातील. 48 आहे. मग 48, मग 48 ला कोणत्या अंकाने भाग जाऊ शकतो, किंवा 48 ची फोड केली गुणाकाराच्या रूपात जर मांडला, फक्त काळजी एवढी घ्यायची आहे, त्याच्यापैकी एक अंक हा मूळ संख्या असली पाहिजे. अशा पद्धतीने जर मांडायचं झालं तर 48 ला 24 दुने 48, ज्याच्यामधला दोन हा मूळ संख्या असतो. दोन हा दोन ही मूळ संख्या असणार आहे. मग 24 दुने 48. मग जी मूळ संख्या भेटली ना ती जशीच्या तशी लिहून घ्यायची असते. आणि जो उरलेला जो अंक आहे, जी संख्या आहे, त्याची पुन्हा फोड करायची असते, ज्याला आपण संयुक्त संख्या म्हणतो. मग 24 ची फोड करायची मला, तर यात पण तीच काळजी घ्यायची आहे की 24 ची फोड अशा पद्धतीने करायची, 24 अशा पद्धतीने गुणाकाराच्या रूपात मांडायचा की त्यातील एक अंक हा मूळ संख्या आला पाहिजे. उदाहरणार्थ 2 गुणिले 12. त्यानंतर 2 आणि 2 ह्या मूळ संख्या आल्या, आणि जी 12 आहे ती
संयुक्त संख्या आहे. म्हणून आता 12 मला गुणाकाराच्या रूपात लिहायची परत. पण त्यापैकी एक संख्या ही मूळ संख्या असायला पाहिजे. म्हणून 12 लिहायची मला, तर बेसक 12 मी लिहू शकतो. कोणाला वाटत असेल की 3 चौक 12 लिहिलं तर काय अडचण आहे? मी जसं सुरुवातीला सांगितलं, शक्यतो लिहिताना काय करत चला, विभाज्यतेच्या कसोटीच्या क्रमाने लिहित चला. काही काही उदाहरणामध्ये मग शोधायला किंवा त्यात वेळ घालवण्यापेक्षा क्रमाने जर लिहिलं तर शोधणं सोपं जातं. अंक क्रमाने पटकन सापडतात. तुम्ही 3 चौक 12 घेतलं तरी चुकणार नाहीये. पण जर क्रमाने जायचं असं म्हणतोय मी, तर बेसक 12 या पद्धतीने. पुन्हा जेवढ्या काही मूळ संख्या आल्यात, 2 गुणिले 2 गुणिले 2 या सर्व मूळ संख्या आल्यात. आता 6 ला कितीने भाग जाऊ शकतो? पुन्हा एकदा 6 विभाज्याच्या कसोटीचा विचार केला तर 6 ला पुन्हा 2 ने भाग जाणार आहे. त्रिक 6 आणि आता सर्व मूळ संख्या आल्यात. याचाच अर्थ 48 चे विभाजक आहेत. 2 4 वेळेस 2 आलाय आणि एकदा 3 आलाय. एकदा आपण मागच्या पेजवर बघूया काय घेतलं होतं आपण. 48 चे विभाजक 4 वेळेस 2 आला होता आणि एकदा 3 आला होता. अगदी त्याच पद्धतीने सर्व 30 मांडणी येते, फक्त मांडायची पद्धत बदललेली आहे. याला आडवी मांडणी म्हणतात. याच पद्धतीने आपण सगळ्यांचे 48 चे 12 आणि 16 सगळ्यांची मूळ अवयव मांडून घेऊ शकतो आणि त्यानंतर जी पद्धत आहे ती सेम अशीच 48 चे मूळ अवयव आणि मग त्यांच्यामधला सामायिक मूळ अवयव कोणते आहेत ते शोधायचे, ते लिहायचे आहेत आपल्याला. तर आता आपण पुढची जी सगळ्यात सोपी पद्धत मांडली होती, आणखीन बऱ्याच पद्धती आहेत, पण जी सगळ्यात सोपी पद्धत मानली जाते लसावी आणि मसावी काढण्याची. ज्या पद्धती एकाच पद्धतीमध्ये आपल्याला लसावी शोधता येतो आणि मसावी शोधता येतो. तर आपले गणिताचे 2 तासिका होणार आहेत लसावी आणि मसावीचे. तर मी या भागात आजच्या तासिकेला फक्त माहिती सांगतोय आणि जे पुढचे तास आहे तर पुढच्या तासिकेला आपण गणितात सोडून घेणार आहोत, उदाहरणाच्या पद्धतीने सराव करणार आहोत. पुढची तासिका ज्यावेळेस असेल त्यावेळेस मी तुम्हाला पूर्ण उदाहरणाच्या मदतीने सांगणार आहे. आता जेवढे काही पॉइंट आहेत तेवढे समजून घ्या. जर एखाद्याला समजलंच नाही तर ते परत मी शेवटी रिपीट करेल. एकदा आपण सगळ्या पद्धती समजून घेऊया. आता पुढची सगळ्यात सोपी वाटणारी पद्धत, मी पुन्हा हेच ज्या संख्या घेतल्या त्या 12, 16 आणि 48 मी त्याच रिपीट करतो, जेणेकरून तुम्हाला समजणं सोपं जाईल. त्याच संख्या असल्यावर आता आपण बघितलं 12, 16 आणि 48 यांचा लसावी हा 48 आलेला आहे. मग या तिघांचाच आता आपण मसावी आणि लसावी तर एकत्रित मांडणी पद्धत आहे. जी उभी मांडणी आहे अवयव पद्धती त्याच पद्धतीने सोडवायचं आहे, पण यामध्ये सर्व अंक आपल्याला एकत्रित मांडायचे आहेत. म्हणजेच ही एकत्रित पद्धत आहे. अवयव मूळ अवयव पाडण्याची उभ्या मांडणीची एकत्रित पद्धत. मग त्या संख्या घेतो मी 12, 16 आणि 48. 12 नंतर 16 आणि 48 या तिघांच्या एकत्रित मांडणीने आपल्याला आता अवयव शोधायचे आहेत. लसावी शोधायचा आहे, मसावी शोधायचा आहे. अगदी सोपी पद्धत आहे. मग अशी संख्या शोधा जिने 12, 16 आणि 48 या तिघांनाही भाग जाऊ शकतो, अशी संख्या. तर ती संख्या कोणती आहे? सर माईक ऑन करता येईल? हॅलो सर, माईक ऑन करता येईल? ठीक आहे. 12, 16 आणि 48. आता या 3 संख्यांमध्ये आपण विचार करूया. तर या तिघांना भाग जाणारी अशी कोणती संख्या आहे? तर 2. 2 ने नक्कीच भाग जातोय तिघांना. मग काहींना वाटेल सर 4 ने भाग जातोय, 12 ला भाग जातोय, 16 ला भाग जातोय आणि 48 ला भाग जातोय. ठीक आहे, 4 ने भाग जातोय, पण आपण एक मूळ अवयव पद्धतीने जातोय ना, म्हणून आपण क्रमाक्रमाने टप्प्याटप्प्याने 2 घेऊया. मग बेसक 12, बेआठी 16, बेदुन 4 आणि बेचौक 8. 2 ने भाग गेला तर ह्या संख्या उरल्या 6, 8, 24 उरले. मग यापुढे परत पुढचा भाग देतोय मी आता. बेत्रिक 6, बेचौक 8, बेक बे, बेदुन 4 या पद्धतीने. आता अशी संख्या शोधायची आपल्याला ज्या संख्येने 3 ला, 4 ला आणि 12 ला भाग जाईल. अशी कोणती संख्या आहे का? नाही. अशी कोणतीच संख्या नाही
ज्यांनी ह्या तिघांनाही भाग जातो. मग आपण एका उत्तरापर्यंत येऊन पोहोचलोय, ज्याला आपण मसावी म्हणणार आहोत. ज्या वेळेस सर्व अंकांना भाग जातोय, ज्या संख्यांनी सर्व अंकांना भाग जातोय, जिथपर्यंत सर्व अंकांना भाग जाईल तोपर्यंतच्या सर्व संख्यांचा गुणाकार म्हणजेच त्या संख्येचा त्या संख्यांचा मसावी असतो. म्हणून इथं जर मसावी घेतला तर 2 ने भाग गेलाय, 2 2 2 गुणिले 2 म्हणजे 4 ने भाग गेला, म्हणून मसावी झाला 4. इथे मसावी आहे 4. पण आता आपल्याला फक्त मसावी शोधायचं नाही, ह्याच पद्धतीने आपल्याला आणखीन पुढे जायचंय आणि यातला लसावी सुद्धा शोधायचा आहे. मसावी सोबतच लसावी सुद्धा शोधायचं आहे. मग बघा आता, मी यापूर्वी सांगितलं तसं मागच्या उदाहरणात सांगितलं तुम्हाला, दोघांमध्ये सामायिक असेल ना तरी चालणार आहे. मग आता असा अंक शोधा ज्यांनी कमीत कमी दोघांना तरी भाग गेला पाहिजे. म्हणजे आता दोघांना भाग जाणार आहे, 3ला आणि 12ला भाग जाऊ शकतो, किंवा 4ला आणि 12ला भाग जाऊ शकतो. तिघांना एकत्रित काही भाग जाऊ शकत नाही. म्हणून कमीत कमी दोघांना भाग गेला पाहिजे अशी संख्या आपल्याला शोधायची आहे. मग अशी कोणती संख्या आहे? तर मी काय करतो, 3 आणि 12 असे दोन अंक घेतो, 3 आणि 12. मग 3ला आणि 12ला कोणत्या अंकांनी भाग जाऊ शकतो? तर मी इथं मांडतोय आता, 3ला आणि 12ला 3 ने भाग जाऊ शकतो, म्हणून 3 लिहिलाय. 3 एक 3 आणि 3 चौक 12. मी काही 4ला भाग दिलाच नाही, म्हणून 4 काय करायचा, जसाचा तसा खाली मांडून घ्यायचा आहे. मी 4 जसाचा तसा खाली मांडला, कारण मी 4ला भागच दिला नाही ना, 4चा वापरच केला नाही. पण मी आता पुढे भाग देऊ शकतो उरलेल्या संख्यांना. उरलेल्या संख्या कोणत्या आहेत? तर 4 4 उरला. मग अशी संख्या शोधा जिने 4 4ला भाग जाऊ शकतो. तर 2 ने भाग जातोय, 2 2. किंवा आता शेवटची संख्या शिल्लक राहिली, जर मूळ अवयव पद्धतीने आपण तर शोधतोच आहे, पण शेवटची संख्या शिल्लक राहिली आणि आपल्याला कमी वेळेत सोडवायचंय, एखाद्याला वाटलं मला डायरेक्ट 4 ने भाग देऊन टाकायचा, 4 1 4 4 1 4 करायचंय तरी चालेल, काही हरकत नाही. तर मी काय करतोय आता, मी 2 नेच भाग देतोय. बे दुने 4, बे दुने 4. त्यानंतर पुढं आता उरलेले जे अंक आहेत 2 2, यांना सुद्धा परत भाग देतो मी 2 नेच. बे एक बे, बे एक बे, अशा पद्धतीने आपण हा भागाकार कंप्लीट केला. आता सुरुवातीला मसावी घेतला होता, मग मसावी म्हणजे सामायिक मूळ अवयव असतात. मग सामायिक मूळ अवयव आलाय 4. मसावी हा सामायिक मूळ अवयवांचा गुणाकार म्हणजेच मसावी असतो. मग 2 आणि 2 हे सामायिक मूळ अवयव होते, त्यांचा गुणाकार केला तर तो 4 आला. मग आता उरलेले कोणते आहेत, ज्यांना आपण असामायिक मूळ अवयव म्हणणार आहोत. मग असामायिक कोणते आहेत, मी इथं मांडतोय आता. असामायिक, आता दोघांमध्ये जरी असले सामायिक, मी आधीच्या गणितामध्ये सांगितलं ना सामायिक म्हणून लिहायचं असतं, फक्त आता समजण्यासाठी मी इथं असामायिक मूळ अवयव असं म्हणून मी लिहितोय, कारण आपण मसावी सेपरेट लिहिलाय ना. असामायिक मूळ अवयव मग कोणकोणते उरलेत? 3. त्यानंतर हा 3 आलाय. 3 आलाय. त्यानंतर हा 2 सुद्धा असामायिक पकडावा लागेल आपल्याला. पुढचा 2 हा सुद्धा असामायिक आहे. आणि मग लसावी म्हणजे काय? लसावी बरोबर सामायिक मूळ अवयव, म्हणजेच त्याला आपण मसावी म्हणतो. सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव, असामायिक अवयव यांचा गुणाकार. मग सामायिक अवयव आला 4 आणि असामायिक मूळ अवयव आले 3 दुने 6, 6 दुने 12. आणि जर तिघांचा जर लसावी शोधला आपण तर 12 चोक 48. या पद्धतीने आपण या म्हणजे ही मूळ अवयव आहे, एकाच पद्धतीने आणि सगळ्यात सोपी पद्धत ही मानली जाते. या पद्धतीने आपण कोणतेही उदाहरण सहजासहजी सोडवू शकतो. मग आता
अंकगणिताची जी मूलभूत सिद्धांत आहे त्याच्यानुसार ज्याच्यामध्ये आपण घातांकाचा वापर करतो, तर त्या घातांकाचा वापर करून सुद्धा आपल्याला मसावी आणि लसावी काढता येऊ शकतो. मी काही गणितांना सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की 2 × 2 × 2 आलंय, तर त्यापूर्वी तर ते 3 वेळेस जर असेल तर 2⁻³ किंवा 2 चा घन, या पद्धतीने मी तुम्हाला ते मांडून दिलं होतं. तर आपण पुढची पद्धत बघूया आता, अंकगणिताची मूलभूत सिद्धांतानुसार असणारी पद्धत, ज्याच्यामध्ये मसावी काढण्यासाठी थोडा बदल आहे आणि लसावी काढण्यासाठी थोडासा बदल आहे. हे अंक घेतले आपण तरी चालू शकतं. तर हे अंक घेण्यापूर्वी आपण मागील उदाहरण पुन्हा एकदा बघूया. तर याच्यामध्ये 48 चे अवयव दिले होते मी, 2 × 2 × 2 × 2 म्हणजे 2⁻4 होता. 2⁻4. एकदा सगळे अवयव परत 48, 12 आणि 16 यांचे सगळ्यांचे अवयव एकदा परत मांडून घेऊ आपण. 48 चे मूळ अवयव होते 2 × 2 × 2 × 2 × 3. त्यानंतर 16 चे मूळ अवयव होते 2 × 2 × 2 × 2. त्यानंतर 12 चे मूळ अवयव होते 2 × 2 × 3. हे झाले 12 चे मूळ अवयव. मग आता मूलभूत सिद्धांतानुसार कसं मांडलं जातं ते बघूया आपण. मग 2⁻4 गुणिले 3, 2 × 2 × 2 या पद्धतीने आला म्हणून 2⁻4. त्यानंतर 16, 16 चे मूळ अवयव मांडले होते 2 चा झालाय घन, सॉरी 2⁻4 आलाय, 2⁻4. त्यानंतर पुढं जर 12चे बघितले आपण तर 2चा वर्ग आला आणि गुणिले 3 आलं. मग या तिघांमध्ये असणारी संख्या कोणती आहे तर 2 आहे. मग यांच्यामधला सर्वात लहान कोणता असेल तर हा आहे. तर ही मूलभूत सिद्धांत आहे गणिताचा. यानुसार म्हणजेच 12, 16 आणि 48 या तिघांचा जर आपल्याला मसावी काढायचा असेल तर तो मसावी किती येणार आहे, तर 2⁻2 म्हणजेच 4 असणार आहे. असं सोप्या पद्धतीने आपण मसावी सुद्धा काढू शकतो. याला गणिताचा मूलभूत सिद्धांत म्हणतात. मग हे सगळे मानू 2⁻4 गुणिले 3, 2⁻4, 2 चा घन गुणिले 3. मग तिघांमध्ये सामायिक कोण आहे तर 2 सामायिक आहे तिघांमध्ये. पण त्या तिघांमधला सर्वात लहान घातांक कोणाचा आहे तर 2 चा वर्ग हा सर्वात लहान आहे, म्हणून त्याचा मसावी असणार आहे 2 चा वर्ग म्हणजेच 4. मसावी बरोबर 2 चा वर्ग बरोबर 4 असणार आहे. हे झालं मसावी काढण्यासाठी मी सांगितलं. मग आता लसावी काढण्यासाठी दुसरी पद्धत, आपण लसावीची मूलभूत गणिताच्या सिद्धांतानुसार लसावी कसा येतो ते लिहूया. अंकगणिताचा मूलभूत सिद्धांत. मी ह्या संख्या ठेवतोय पुन्हा एकदा आणि त्यांच्यामध्ये अंकगणिताच्या मूलभूत सिद्धांतानुसार कसा येऊ शकतो हे सांगतोय. लसावी काढण्यासाठी पुन्हा एकदा 48 ची विभाजक लिहून घेतोय. एकच उदाहरण पुन्हा पुन्हा ठेवलंय, त्याचं कारण असं की आपण पद्धती बदलल्या तरी उत्तर कसे सारखे समान राहतात हे समजून घ्यायचं आहे. मग 2 × 2 × 2 × 2 × 3. त्यानंतर 16, 2 × 2 × 2 × 2, 12, 2 × 2 × 3. मग आता पुन्हा घातांकाच्या रूपात मांडणी करतोय मी. 2⁻4 गुणिले 3. त्यानंतर 16 ची जर घातांक रूपात मांडणी केली तर 2⁻4 असणार आहे.
16चा 2चा घातांक 4. त्यानंतर 12 जर मांडणी केली 2चा वर्ग गुणिले 3. मग याच्यामध्ये आपल्याला काय करायचंय? सर्वात मोठा घातांक. आता तिघांमध्ये सामायिक असणारा कोण आहे? तर 2 आहे. तिघांमध्ये सामायिक असणारा 2. 2चा वर्ग, 2चा घातांक 4, 2चा घातांक 4. मग या 2च्या घातांकामधला सर्वात मोठा घातांक कोणता असणार आहे? तर 2चा घातांक 4 आहे. आणखी आता 2चं मांडणी झाली. आता पुढे कोण आहे? 3. मग 3 किती ठिकाणी आलेला आहे? किंवा 3चा घातांक सर्वात मोठा 3चा घातांक कोणता असणार आहे? तर 2 ठिकाणी 3 आला, दोन्ही ठिकाणी 3चा घातांक 1 आहे. याचा अर्थ 3 लिहायचा आहे आपल्याला. मोठ्यात मोठा घेतोय आपण. लसावी काढताना मोठ्यात मोठा घेतो. आता लसावी ही अंकगणिताची मूलभूत पद्धत आहे. आपण लघुत्तम सामायिक म्हणजे लहानात लहान म्हणतोय, पण अंकगणिताच्या पद्धतीने थोडस वेगळ्या पद्धतीने मांडणी केली जाते, ते मी तुम्हाला सांगतोय आता. अंकगणिताची मूलभूत पद्धत किंवा मूलभूत सिद्धांत असं म्हणलं जातं याला. मग 2चा घातांक 4 गुणिले 3. मग 2चा घातांक 4 म्हणजेच किती आलाय? हा आला 16 आणि गुणिले 3. आणि अशा पद्धतीने जर आपण शोधलं तर यांचा लसावी येतो 48. लसावी आला 48. अतिशय सोपी पद्धत आहे ही सुद्धा. जर तुम्ही घातांकित रूपात मांडणी केली, पण जरी घातांकित रूपात मांडणी केली तरी सुद्धा तुम्हाला ह्याचे मूळ अवयव शोधणं हे अतिशय गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्ही मूळ अवयव शोधत नाहीत तोपर्यंत तुम्हाला ही पद्धत सुद्धा सहजासहजी समजणार नाही. मग मूळ अवयव शोधण्यासाठी तुम्हाला आवश्यक काय आहे? तर विभाज्यतेच्या कसोट्या तुमच्या सर्वात जास्त पाठ असायला पाहिजे किंवा तोंडपाठ असायला पाहिजे, जेणेकरून कोणतीही संख्या तुम्हाला, कोणत्या संख्येने कोणती संख्या विभाज्य आहे म्हणजेच बाकी जिनी भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरेल ते ओळखता येऊ शकतं. तर ह्या काही पद्धती बघितल्या. त्यानंतर पुढची मसावी काढण्याची एक महत्वाची पद्धत शिल्लक राहिली आहे. तर या पद्धतीचा वापर करून आपण अतिसंक्षिप्त रूप देणे यासारख्या क्रिया सहजासहजी करू शकतो. ती पद्धत आहे भागाकार पद्धत. मग आता भागाकार पद्धतीमध्ये एक सोपं उदाहरण घेऊया आपण. आता आपण ज्या संख्या घेतल्या त्यांच्यामध्येच कंटिन्यू करूया. आपण 16 आणि 48 किंवा 12 आणि 16 घेऊया. ठीक आहे. 12 आणि 16 या दोन संख्यांचा भागाकार पद्धतीने मसावी काढू. तर भागाकार पद्धत ही फक्त मसावी काढण्यासाठी वापरली जाते. भागाकार पद्धत फक्त मसावी काढण्यासाठी वापरली जाणार आहे, म्हणून भागाकार पद्धत सांगतोय. 12 आणि 16 यांचा आपल्याला मसावी काढायचा आहे. 16 भागिले 12. मग 12 ने जर 16 ला भाग दिला तर किती आला? 12 एक 12. वजाबाकी केली 4 उरले. मग आलेल्या बाकीला भाजक समजायचंय आणि त्यांनी सुरुवातीचा जो कोणी भाजक होता त्याला भागायचं आहे. आलेल्या बाकीला भाजक समजायचंय आणि सुरुवातीचा जो भाजक होता तो भाज्य म्हणून मांडायचा आहे आणि त्याला या बाकीला ज्याला आपण भाजक म्हणलोय त्यांनी भागायचंय. मग 12ला भाज्य समजलंय आपण. जो सुरुवातीला भाजक होता तो पुढच्या पायरीला भाज्य म्हणून येत असतो. म्हणजे 12 हा भाजक होता. 12 हा भाजक आहे, तर तो त्याच्या पुढील पायरीला भाज्य म्हणून आलेला आहे. दरवेळेस असं होणार आहे. जो मागच्या पायरीला भाजक होता तो पुढच्या पायरीला भाज्य म्हणून येणार आहे. म्हणून 12 भाज्य आहे. मग 4 ने आता आपल्याला 12ला भागायचं आहे. 4 त्रिक 12. बाकी उरले 0. बाकी उरलेला आहे 0. मग या पद्धतीने शेवटच्या कोणत्या भाजकाने भागल्यानंतर बाकी 0 उरले, ज्या भाजकाने भागल्यानंतर बाकी 0 उरत असेल त्या भाजकाला त्या संख्येचा म्हणजे 12 आणि 16 या दोन संख्यांचा मसावी असं म्हणलं जाईल. तर पुढच्या दोन संख्या घेऊ आपण. 16 आणि 48 च घेऊया आता. 16 आणि 48 यांचा मसावी काय येतो? इथं मसावी किती आलाय? 12 आणि 16 यांचा मसावी आलेला आहे 4. 12 आणि 16 यांचा मसावी 4 आहे. तर आता आपण 16 आणि 48 या पुढील संख्या घेऊया.
16 आणि 48. सेम पद्धत वापरायची आहे. 48 आणि 16 हे दोन संख्या घेतल्यात आणि यांचा आपल्याला मसावी शोधायचा आहे. मसावी शोधता येतोय भागाकार पद्धतीने, लसावी नाही. मग 16 त्रिक डायरेक्ट भाग गेलाय आपला. 16 त्रिक 48, बाकी उरले 0. म्हणजे याचा मसावी किती असणार आहे तर 16. याचा मसावी 16 असणार आहे. 16 त्रिक 48, बाकी 0. कोणत्या भाजकाने भागल्यानंतर बाकी 0 उरले तर 16 ने भागल्यानंतर बाकी 0 उरले, म्हणून यांचा मसावी 16 आहे. सहज ओळखता येते. तर ही भागाकार पद्धत आहे. मग या भागाकार पद्धतीमध्ये आपण जर अतिसंक्षिप्त रूप द्यायचं असेल तर अशा वेळेस ही पद्धत खूप कामी येते. तर मग एक उदाहरण घेतो मी पुढचं, जेणेकरून अतिसंक्षिप्त रूप आपल्याला देता येऊ शकतं. दोन संख्या 209 आणि 247, किंवा मी संख्या मानतो 209 भागिले 247. 209 भागिले 247 तुम्ही तुमच्या वहीमध्ये सुद्धा सोडू शकता. मी सांगतोय, तुमचं फास्ट मध्ये झालं तर चांगलीच गोष्ट आहे. 209 आणि 247 या दोन अंकामध्ये विचार करूयात आपण. ला मला 209 ने लहान्या संख्येने भागायचं. मोठ्या संख्येने भागण्याचा प्रयत्न जर असाल तर तसं होणार नाहीये. भाजक हा लहान संख्या असला पाहिजे, भाज्य मोठे संख्या. आपण नेहमी जसा भागाकार करतोय तर तसं नका करू. तर भाजक आणि भाज्य या पद्धतीने. मग 209 एक 209 जर भागाकार करण्याचा प्रयत्न केला तर 209 एक 209. मग बाकी किती उरते ते शोधू एकदा आपण. बाकी उरली 209 एक 209. 17तून 9 गेले, 9 8 17 होतात. म्हणजे बाकी इथं 8 उरला. 3 घ्यावे लागेल आणि 2तून 2 गेला 0. 38 उरले. आता मी मागच्या उदाहरणात सांगितलं तसं, जो मागच्या पायरीला भाजक होता, आता भाजक कोण होता तर 209 हा भाजक होता. 209 हा भाजक होता. तो पुढच्या पायरीला भाज्य म्हणून वापरायचा आपल्याला. पुढच्या पायरीला भाज्य म्हणून वापरायचा आहे. म्हणून 209 आता हा झाला भाज्य. मग 209 ला 38 ने 209 ला भागायचं आहे. मग 38 जर पाढा तयार करण्याचा प्रयत्न केला आपण, पाढा तयार करण्यासाठी मग पाढा तयार करण्याची एक पद्धत सांगतो तुम्हाला. मला 38 चा पाढा तयार करायचा आहे. मी 38 ची फोड करतोय मी. 30 अधिक 8. मग सहज कळतंय आपल्याला. 30 चा पाढा जर मी 30 5 150 म्हणालो, 30 180 म्हणालो, तर 30 काहीतरी येऊ शकतं हे मला जाणवतंय. मग तसंच 180 आणि 8 48 केले तर नाहीये, पुढे जातंय. मग मी थोडंसं पाठीमागे 30 5 150 आणि 8 5 40, म्हणजेच 190. 38 5 190 हे मला तोंडी तोंडी भाग असं फोड करून मला गुणाकार करता येऊ शकतो. त्यासाठी खरोखर पूर्ण पाढा तयार करण्याची आवश्यकता आहे असं नाहीये. मग 38 5 190. मग मी ते लिहितोय 38 5 190. 38 5 190. बाकी उरले 89. 9 घेतला मी. त्यानंतर 10तून 9 गेला 1 आणि 1तून 1 गेला 0. आता मला या 19 नी 38 ला जो माग भाजक होता तो आता भाज्य झाला. तर 19 दुने 38 उत्तर आलं 2. ज्या संख्येने भाग दिल्यानंतर बाकी 0 उरली तर तिला म्हणायचं त्या संख्येचा मसावी. मग 19 नी भाग गेलेला आहे. 19 नी. याचाच अर्थ थोडक्यात काय म्हणू शकतो आपण, या दिलेल्या दोन्ही संख्या 19च्या पाड्यातल्या किंवा 19च्या पटीतल्या आहेत. मग यांना आपल्याला अतिसंक्षिप्त रूप द्यायचंय, तर मग अतिसंक्षिप्त रूप देऊ शकतो आपण. मग 209 भागिले 19 आणि 247 भागिले 19. मग जर 209 भागिले 19 केलं किंवा 247 भागिले 19 केलं तर करून बघा. चला भागाकार करून बघा. 209 भागिले 19 जर केला तर तुमचं उत्तर येईल 11. आणि ते जर तुम्ही 247 भागिले जर 19 केलं तर तुमचं उत्तर येतं 13. म्हणजेच याचं जर अतिसंक्षिप्त रूप काढण्याचा प्रयत्न केला आपण तर 209 भागिले 247
जो मसावी आला त्या मसावीने भागायचंय. 19 भागिले 19 म्हणजेच 19 1 19, बाकी उरला 1. 19 1 19, त्यानंतर 19 1 19 आणि 19 बाकी उरले 5. 19 त्रिक 57. याचं अतिसंक्षिप्त रूप आलं 11/13. बऱ्याच वेळेस अशा काही संख्या येतात ना, आपण 2 भाग द्यायचा प्रयत्न करतो तरी भाग जात नाही, 3 देतोय, 4 देतोय आणि आपल्याला तर अतिसंक्षिप्त रूप करायचं पर 11 13 17 एवढं सगळं शोधित बसावं लागतं. पण एवढं सगळं शोधत बसण्यापेक्षा जर आपण थोडक्यात भाकार पद्धत जर वापरली तर भाकार पद्धतीने आपल्याला त्याचा मसावी कळणार आहे. म्हणजे सामायिक मुळावं जे दोघांमध्ये सामायिक असणार आहे. मग त्या संख्येने जर भागलं तर आपल्याला आपोआपच त्याचं अतिसंक्षिप्त रूप सहजासहजी भेटणार आहे. तर आजच्या पाठात आपण या काही महत्वाच्या गोष्टी शिकलो. याच्यासोबत आणखी काही मी नियम तुम्हाला सांगणार आहे. पहिला नियम, जर 2 संख्या क्रमाने असेल तर त्यांना कोणत्या संख्या म्हणतात? 2 संख्या क्रमाने आहेत. समजा उदाहरणार्थ 3 आणि 4 या दोन्ही क्रमाने असणाऱ्या संख्या आहेत, तर यांना सहमूळ संख्या असं म्हणलं जातं. मी पुढच्या वेळेस हे सगळे उदाहरणासाठी या सगळ्या संख्यांचा नियमांचा वापर करणार आहे. तर जर 2 संख्या क्रमाने असेल तर त्यांना सहमूळ संख्या म्हणतात. किंवा विषम संख्या असेल, क्रमाने येणाऱ्या विषम संख्या, उदाहरणार्थ 3 नंतर येतो पुढची विषम संख्या 5, तर या विषम संख्या सुद्धा सहमूळ संख्या असतात. सहमूळ संख्या कोणाला म्हणायचं? सहमूळ संख्या कोणाला म्हणता येईल? तर ज्या संख्यांचा सामायिक विभाजक, विभाजक म्हणतोय आम्ही, तर सामायिक विभाजक हा 1 असतो अशा संख्यांना सहमूळ संख्या म्हणलं जातं. मग या सहमूळ संख्यांचा मसावी किती असेल बरं? 3 4 ही सहमूळ संख्या आहे, 3 5 ह्या सुद्धा सहमूळ संख्या आहेत. मग या सहमूळ संख्यांचा मसावी किती असेल? तर सहमूळ संख्यांचा मसावी हा नेहमी 1च असतो. 1 आणि 1च, म्हणजे दुसरी संख्या येऊ शकत नाही. कारण काय? तर 3चे आपण सामायिक विभाजक लिहिले 3चे, तर तो 1 आणि 3 येतो. 3चे विभाजक जर लिहिले, मी खाली मांडणी करतोय. 3चे विभाजक येतात 1 आणि 3. त्यानंतर जर 4चे विभाजक लिहिले तर 1 2 आणि 4 हे 4चे विभाजक येतात. आणि या दोघांमधला जर सामायिक जर विभाजक शोधला तर तो कोणता आलाय? नक्कीच तो 1च आलाय. आणि असं जर होत असेल तर यांना, अशा या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. म्हणून 3 4 ही सहमूळ संख्या आहे. या क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत 3 आणि 4. 3 आणि 4 5 6 असेल, 6 7 असेल किंवा 121 122 असेल. या क्रमाने ज्या संख्या असतात यांना सहमूळ संख्या म्हणतात. आपण सगळे छोटे छोटे उदाहरणं घेतोय, अवघड संख्या घेत नाही सध्याला. त्यानंतर पुढचा नियम आहे, जर 2 संख्या क्रमाने असणाऱ्या समसंख्या असतील. आता मी समूळ संख्या सांगितलं तुम्हाला, एक तर त्या क्रमाने असणाऱ्या नैसर्गिक संख्या असायला पाहिजे किंवा त्या विषम संख्या असतील क्रमाने तर त्या समूळ संख्या असतात, किंवा इतर काही ज्या मूळ संख्या आहेत, जेवढ्या काही मूळ संख्या आहेत त्या सगळ्या समूळ संख्या असतात. उदाहरणार्थ मी 5 आणि 13 या 2 संख्या घेतल्या तर ह्या 2 संख्या सुद्धा एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत, कारण यांचा सामायिक विभाजक हा 1च असणार आहे. थोडक्यात क्रमाने असणाऱ्या नैसर्गिक संख्या सहमूळ संख्या असतात, क्रमाने असणाऱ्या विषम संख्या ह्या सहमूळ संख्या असतात, त्यानंतर मूळ संख्या ह्या नेहमीच सहमूळ संख्या असतात. आता पुढचा नियम सांगतोय, जर समसंख्या क्रमाने असणाऱ्या समसंख्या जर असेल तर त्या नेहमीच क्रमाने असणाऱ्या समसंख्या, एकाडे एक ज्या समसंख्या आहेत त्या, त्यांचा त्या सहमूळ संख्या नाही तर त्यांचा मसावी हा नेहमी 2च असतो. ज्या संख्या क्रमाने आहेत, उदाहरणार्थ 12 आणि पुढची संख्या घेतली मी 14, तर 12 आणि 14चा जर मी मसावी लिहिण्याचा शोधण्याचा प्रयत्न केला तर 12 आणि 14चा मसावी, 12चे जर विभाजक घेतले तर 1 2 3 4 6 आणि 12 हे 12चे विभाजक आहेत. आणि 14चे विभाजक घेतले 1 2 7 आणि 14 हे 14चे विभाजक झाले. जर बघितलं आपण, एक तर आपण लसावी म्हणून पकडत नाही, कारण एक सगळ्यांमध्ये येणार आहे. मग यांचा सामायिक विभाजक कोणता आला, त्याला आपण मसावी म्हणू शकतो, तर तो आहे 2.
म्हणजेच काय, तर क्रमाने असणारे जर मूळ संख्या असेल तर त्यांचा मसावी हा प्रत्येक वेळेस 2च असतो, त्यात बदल होणार नाही. जर कोणाला काही शंका असेल तर बोला सर. थोडा माईक चालू करता येईल? एक मिनिट करतो हा. हो सर. बोला विद्यार्थ्यांनो. जर जर कोणाला काही अडचण असेल तर सांगा. आपण आता फक्त माहिती घेतली, पुढच्या तासिकेला आपण याच्या संदर्भातले प्रश्न सोडून घेणार आहोत. बोला. सर उद्याला साईचा क्लास आहे का? नाही, हे आता तुम्ही मला फक्त आता जे आपण शिकलो ना त्याविषयी बोलूया आपण. आता तुम्हाला जे झालंय त्याच्यामध्ये काय अडचण असेल तर ती मला सांगा, मी परत रिपीट करतो, असेल तर सांगा. सर मला समजलं नाही. नाही, कोणता भाग ते सांगा मला, काय समजलं नाही ते बोला. बोला, जे समजलं नाही त्याच्याविषयी सांगा मला. आता मी तुम्हाला जे सांगितलंय, भाकर पद्धत सांगितली, मूळावय पद्धत सांगितली, त्यानंतर बीजगणिताचा मूलभूत सिद्धांत सुद्धा सांगितला, अंकगणिताचा. तर त्यानुसार तुम्हाला काय समजलं नाही ते मला सांगितल्याशिवाय मी तुम्हाला पुढचं सांगू शकत नाही. तर बोला. ती मला भाजक आणि भाज्याची सगळ्या शेवटची ती हे होतं का ते समजलं नाही. सर्वात पहिलं समजलं सर्वात पहिलं का सगळ्यात शेवटचं? म्हणजे सर्वात शेवटचं ते गणित तुम्ही समजून सांगितलं ना. हा, एक मिनिट. कोणतं होतं बोला, मी स्क्रीनवर दाखवतो. म्हणजे यातलं कोणतं होतं? बाकी उरल्यावर तो भाजक असतो तो भाज्य होऊन जातो. हो, हा, हे परत ठीक आहे, तुम्ही दाखवते ते नाही चालेल. समजलं. चालेल, मी ते गणित रिपीट करतो आता पुन्हा. एक दुसरं उदाहरण घेतो, छोटं घेतो. आता मोठी संख्या नाही घेते, एकदम छोटी घेतो. ती जरा मोठी संख्या झाली, ती 209 207 अशा मोठ्या संख्या झाल्या त्या. तर एकदम सोपी संख्या निवडतो, किंवा तुम्ही सांगा एखादी संख्या. बोला, चला कोणती संख्या घेऊ? 29. आणि दुसरी? 28. नाही, आता आपल्याला संख्या शोधताना अशा संख्या घ्या की जेणेकरून त्यांचा मसावी येऊ शकतो, एक नाही यायला पाहिजे. तुम्ही 29 आणि 28 जर सांगितले तर मी तुम्हाला आताच नियम सांगितला, 28 आणि 29 या क्रमाने येणार नैसर्गिक संख्या, तर यांचा मसावी एकच येणार आहे ना. मग तुम्ही 28 29 सांगून काय उपयोग नाही. म्हणून संख्या अशा सांगा जेणेकरून तुम्हाला माहित आहे यांचा मसावी काय आहे आणि तो आपल्याला शोधायचा आहे. 48. 48 आणि कोणती घेऊ? 12. 12. चालेल, ठीक आहे. 48 आणि 12 घेऊया आपण. 50. ठीक आहे, आता दोन संख्या घेऊया आपण, 48 आणि 12. त्यांचं आपण या भाकार पद्धतीने शोधूया. मग याचं उत्तर डायरेक्ट येतंय का? ठीक आहे, थांबा, दुसरी संख्या घ्यावं लागेल. याचं मसावीस 12 आलाय. 12 चोक 48. 12 भाग दिल्यानंतर बाकी शून्य उरली. चला, मी माझ्या मनाने एक संख्या घेतोय जेणेकरून आपल्याला त्याचं उत्तर 49 भागिले 13. 13 आणि 49. तर यांचा मसावी जर शोधायला गेलं तर तो एकच येतो, कारण 13 ही मूळ संख्या आहे आणि 49 संयुक्त संख्या आहे. जर यांचा जर मसावी शोधायचा तर तो एकच असणार आहे. नाही, मी तशी संख्या नाही म्हणालो, जी आपल्याला भाकार पद्धतीला कामाला येईल अशी संख्या. ठीक आहे, 18 आणि 24 घेतोय मी. 18 आणि 24 ही संख्या घेतो, सोपी संख्या. 18 आणि 24. 24 आणि 18. मग 18 एक 18, बाकी उरले 6. मग आता तू जो प्रश्न विचारला होता इथून पुढचं सांगतोय मी. आता याच्यामधला भाजक कोण आहे रे ह्या उदाहरणामधला? 18. 18 भाजक आहे, बरोबर. मग 18 भाजक आहे, तर या भाजकाला आपण आता काय म्हणून मांडायचंय? इथं घ्यायचंय, याला भाज्य म्हणून मांडायचंय. म्हणजे आता त्याला भागायचं आहे. 18 आधी भाजक होता, 18ने आपण 24 ला भागलं होतं. पण आता पुढच्या पायरीला ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस 18ने भागायचं नाही, तर 18ला भागायचंय. कोणी भागायचं? जर जी बाकी उरली ना त्या बाकीनी काय करायचं, आपल्याला 18ला भागायचं आहे. मग किती? 3 18. 18 हा भाज्य म्हणून मांडला.
मग 18ला 6ने भागल्यानंतर बाकी उरले, म्हणून 6ला काय म्हणायचं, या दोन संख्यांचा मसावी असं म्हणायचं आहे. 18 आणि 24चा मसावी आहे 6. आता समजतंय का? परत एखादं उदाहरण घ्यायचं आणखीन? हो हो समजलं. हो समजलं, ठीक आहे, चालेल. तरी मी आणखीन एक उदाहरण सांगतोय. बत्तीस भागिले 28. 32 भागिले 28 घ्यायचं, चालेल, ठीक आहे. 32 आणि 28चा आपण भाकर पद्धतीने मसावी शोधूया. मग 28 एक 28, बाकी उरले 4. आता 4 बाकी उरलेत, 4 भाजक म्हणून ठेवायचा, आणि हा जो भाजक आहे 28 जो भाजक आहे त्याला मी आता भाज्य म्हणून मांडतो इकडं पुढं. 28 4 7 28. म्हणजेच आता बाकी किती उरली? शून्य. 0 उरली. याचा अर्थ यांचा मसावी किती असणार आहे? 4. 4. मसावी झाला 4. ठीक आहे, समजतंय? मसावी 4 हो. झाला यांचा. हो समजलं? आणखी कोणती पद्धत? अजून एक अपूर्णांकांचा लसावी आणि मसावी आहे, तर मी ते पुढच्या तासाला सांगेल तुम्हाला. आता जेवढं झालं याच्याविषयी आणखी कोणाला काही शंका असेल तर बोला. बोला. समजलं सर. समजलं सर्व? ठीक आहे, ठीक आहे, चालेल. पुढच्या वेळेस आपण उदाहरणाच्या वेळेस पाहू पटापट उत्तर कोण देत आहे. ठीक आहे, चालेल सर. चालेल. हो ठीक आहे, चालेल. थँक्यू सर शिकवल्याबद्दल. हॅलो सर. हा सर बोला ना. हा सर, आजचा भाग संपलाय. ओके ओके. हो सर, ठीक आहे, थँक्यू सर.